मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. शिवसेना नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरची ही कविता होते महाराष्ट्रामध्ये प्रचंड व्हायरल. जर आपण शिवसैनिक असाल, जर आपण उद्धव ठाकरेंना मानणारे असाल तर नक्कीच ही कविता शेवटपर्यंत तुम्ही ऐका. तुम्हाला अभिमान वाटेल आपल्या ठाकरे परिवाराचा, मातोश्रीचा आणि संपूर्ण शिवसैनिकांचा. नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर हा व्हिडिओ बघून सरते शेवटी उद्धव ठाकरे जिंदाबाद किंवा आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव लिहायला विसरू नका. नक्कीच मित्रांनो ही कविता महाराष्ट्रासाठी, पुढील सगळ्या नेत्यांसाठी खूप उत्साहवर्धक, शिवसैनिकांच्या अंगामध्ये 9 हत्तीचं बळ देणारी ठरणार आहे. नक्कीच ही कविता आपण ऐकावी, आपणास नम्र विनंती. बघूया काय आहे नेमकी ठाकरेंवरील कविता. नमस्कार साहेब, मला ओळखलं नसेल कदाचित. अहो पण तुम्हीच आला होतात नव परवाच्या दिवशी मराठवाड्यात बांधावरती आमची पुरानंतर आसव पुसायला. एवढ्या गर्दीमधनं तुमच्याशी बोलता आलं नाही म्हणून इथं आलोय साहेब. कमाल आहे बरं का साहेब, तुमची कमाल आहे. म्हणजे काय सांगावं साहेब, एका माणसानं लाखाच्या जाहिराती आणि करोडोच्या भिंती रंगवून सुद्धा त्या भावाला कुणाचं देव होता आलं नाही. पण तुमचं कोविड काळातलं काम बघून महाराष्ट्रातली माणसं देवघरातून आणि आपल्या मनाच्या देवाऱ्यातून तुम्हाला बाहेर काढायलाच तयार नाहीत साहेब. मानलं पाहिजे साहेब. जय जयकार आहे तुमचा, जय जयकार. हे म्हाताऱ्या, हे म्हाताऱ्या म्हाताऱ्या म्हणतोय. अरे हवा बेईमान झाली जरी तरी माझी मशाल विजत नसते. अरे ही बाळासाहेबाची शिवसेना आहे, ती कधी म्हातारी होत नसते. अरे मोरारजीच्या सुसाट गाडी समोर ती झोपते. 80% तरुण मराठी मुलांना नोकरी मिळावी म्हणून नडते. बेळगाव निपाणीसह मुंबई संयुक्त महाराष्ट्रासाठी लढते. अरे ही माझ्या बाळासाहेबाची शिवसेना आहे, ती कधी म्हातारी होत नसते. अरे ती फक्त साध्या सरदारालाच नव्हे तर साध्या कार्यकर्त्याला सुद्धा राजा किंवा नेता करते. जो राबला ना संघटनेसाठी त्याच्या डोईवर मायेचं छत्र धरते आणि वय विसरून विजयाचा गुलाल ज्याच्या माती लावते ना त्या दगडाला बी देव करते. अरे ही माझी शिवसेना आहे बाळासाहेबांची, ती कधी म्हातारी होत नसते. बाळासाहेबांच्या आठवणीनं डोळ्यात पाणी भरते बरं का. बाळासाहेबाच्या आठवणीनं डोळ्यात पाणी भरते आणि पक्षवाढीसाठी इथं बसलेली माणसं आहेत ना तशी दिवसाची रात्र करते आणि वय विसरून उद्धवजींच्या पाठीमागं उभी असते. अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे, ती कधी म्हातारी होत नसते. पुराचं पाणी ओसरून गेल्यावर ती सर्वात पहिली मदत करायला पोहोचते. तुटली घरं, मोडलेले संसार ती पुन्हा एकदा उभी करते आणि योग म्हातारी वाचावी म्हणून गळाभर पुराच्या पाण्यात सुद्धा शिरते. अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे, ती कधी म्हातारी होत नसते. अरे आमचं उद्धवजी मुख्यमंत्री होणार म्हणून हसत हसत राजीनामा देते आणि निडर होऊन प्रस्थापित उन्मत्त शासनाला ती प्रश्न करत असते. रुग्णांचे अश्रू पुसायला ती जनता दरबार भरवत असते आणि हॉस्पिटलच्या बेडवर जरी पडली असली ना तरी थरथरत्या हातानं रोखठोकच लिहिते. अरे ही माझी बाळासाहेबांची शिवसेना आहे, ती कधी म्हातारी होत नसते. दसऱ्याच्या दिवशी माझी शिवसेना महाराष्ट्रभरातून मुंबईकडे कूच करते. पुण्याच्या फूड पॅकेटवर नवं बरं का, घरना आणलेल्या
चटणी भाकर आणि वडापाववरती ती पोचते. अन विचाराचं सोनं लुटायला ती शिवतीर्थावर गुडघाभर चिखलात उभी असते. अरे ही माझ्या बाळासाहेबांची शिवसेना आहे. ती कधी म्हातारी होत नसते, ती कधी म्हातारी होत नसते, ती कधी म्हातारी होत नसते. अरे सत्तेसाठी असतील कितीतरी, पण माझी शिवसेना मराठी माणसासाठी आणि मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या हितासाठी. ये तुम्ही ये तू. यानंतर आपण तर मित्रांनो, ही आहे महत्वाची आणि तुम्हा आम्हाला सर्वांना आवडणारी उद्धव ठाकरे यांच्यावरची कविता. शिवसेना नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला ज्या प्रकारे कोविडच्या काळातून बाहेर काढलं आणि शेतकऱ्यांसाठी सध्या सर्वसामान्यांच्या हक्कासाठी जे नेतृत्व महाराष्ट्रात लढतंय ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. याच नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी सध्या महाराष्ट्र खूप प्रयत्न करत आहे. आपल्याला ही कविता कशी वाटली, उद्धव ठाकरे यांच्या समोरील आव्हानं काय आहेत, आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू शकता. उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे आपण खाली प्रतिक्रिया देऊन ठाकरेंचे हात नक्कीच बळकट करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये उद्धव ठाकरेंसाठी एक कमेंट लिहायला विसरू नका. मित्रांनो, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.